नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण पाहणार आहोत पाठ क्रमांक 7 गवताचे पाते. हे वि. स. खांडेकर यांचा पाठ आहे. आपण पाठाकडे सुरुवात करूया. त्या खालील स्वाध्याय. आकृती पूर्ण करा असा पहिला प्रश्न आहे. रूपक कथेचे वैशिष्ट्य विचारले त्यांनी 6. पहिला आहे रूपक कथा आकाराने लहान, अर्धघनत्व, आशय समृद्धी, सूचकता, नाट्यात्मकता, अलंकारिता आणि संदेशपरता. वाच्यार्थ क्षणोक्षणी कमी कमी होत जाऊन लक्षार्थ प्रभावितपणे सूचित होत. गवताच्या पात्याची स्वभाव वैशिष्ट्ये ते आहे स्वप्नाळू, किरकिरा, अरसिक आणि चिडखोर. पानांची स्वभाव वैशिष्ट्ये पान उच्च पदाचा खोटा अभिमान बाळगते. गवत पात्याला क्षुद्र मानते. पुढचा प्रश्न आहे की गवताच्या पात्यासाठी पाठात जे आलेले शब्द आहेत ते शब्दसमूह सांगा. चिमणे, चिडखोर, जिबिब्बा, क्षुद्र, अरसिक, चिमुकले हे गवताच्या पात्यासाठी पाठात आलेले शब्द आहेत. पुढे आहे प्रश्न कारणे लिहा. झोपी गेलेल्या चिमुकल्या गवताच्या पाण्याला गळून पडणाऱ्या पानाकडे तक्रार केली, कारण त्याची झोपमोड होऊन त्याच्या गोडगोड स्वप्नांचा सुराळा झाला होता. पुढे आहे अरसिक गवताच्या पात्याला गाणं समजणार नाही असे गळून पडणारे पान म्हणाले. का म्हणाले? कारण त्याने आयुष्यात गाणे म्हणण्यासाठी कधी आ सुद्धा केला नव्हता. वसंताच्या संजीवक स्पर्शाने पानांचे रूपांतर चिमुकल्या पात्यात झाले, कारण त्या संजीवक स्पर्धांमध्ये विलक्षण जादू होती. पुढचा तिसरा प्रश्न आहे. खालील शब्दातील अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. इथं दिलेला आहे बेजबाबदारपणा, धरणी माता आणि बालक. तर बेजबाबदारपणामध्ये काही शब्द येतात बघा. जर, जप, दार, दाब, दाना, बाब, बाप, बाना. त्यानंतर बेजबाब, जबाब, बेजबाबदार हे झाले बेजबाबदारपणाचे शब्द. धरणी माता, धर, धरणी, रणी, तार, रमा, मार, माता. तसेच बालपण, बाल, बाप, बान, लप, पण हे झाले त्याचे अर्थपूर्ण शब्द. पुढचा आहे परिच्छेद दिलेला आहे त्यांनी, तर त्यांना विरामचिन्ह योग्य वापर करायचा आहे. तर विरामचिन्हची मी जी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकलेली आहे, तर ती कशी ओळखायची, कशा पद्धतीने ते कोणत्या वाक्यात कधी बोलताना कोणतं पूर्णविराम, स्वल्पविराम, कोणते चिन्ह विरामचिन्ह द्यायचं ते पहा. पुढे बघा, याचं उत्तर दिलेलं आहे मी. विरामचिन्हाचं परिच्छेद पुन्हा लिहायचं आहे, म्हणून विरामचिन्ह देऊन परत पुन्हा एकदा मी तो पॅसेज लिहिलेला आहे, परिच्छेद. त्याच्या पुढचा आहे खालीलपैकी कोणती जोडी विरुद्ध नाही. तिथे ज्ञानी आणि सुज्ञ, निरर्थक, अर्थपूर्ण, ऐच्छिक, अनिवार्य, दुर्बोध, सुबोध या ज्या खालील 3 जोड्या आहेत त्या बरोबर आहेत, आणि चुकीची जोडी जी आहे ती ज्ञानी आणि सुज्ञ असं त्यांनी सांगितले. ही जोडी विरुद्ध नाही. पुढे पहा, त्यांनी स्वमत दिलेत आपल्याला 3. तर त्याच्यातला पहिला आहे माणसातील ठराविक मनोवृत्तीची पुनरावृत्ती वारंवार होत असते, हे पाठाच्या आधारे स्पष्ट करा. माणसाच्या स्वभावाची एकच गंमत आहे. आपल्या मुलाने सकाळी लवकर उठावे, व्यायाम करावा, नियमित अभ्यास करावा, त्याने चांगल्या मुलांची संगत धरावी, परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळवावे, वगैरे वगैरे असे प्रत्येक आईबाबांना वाटते. पण या आईबाबांनी त्यांच्या तरुणपणी असे काहीही केलेले नसते. त्या काळात त्यांच्या आईबाबांनी धरलेले असले आग्रह त्यांनी उधळून लावले. मात्र हे आजच आधुनिक काळातच घडते असे नाही. जगभर सर्व मानवी समाजात हेच घडत आलेले आहे. जन्म, बालपण, तारुण्य, वार्धक्य आणि नंतर मृत्यू हे चक्र अव्याहत पृथ्वीच्या निर्मितीपासूनच चालू आहे. प्रत्येक जण स्वतःच्या जागेवरून जगाकडे बघत असतो. तिथून जग जसे दिसते तसे आणि तेवढेच खरे आहे असे तो मानतो. म्हणून प्रत्येक पिढीत ते आणि तसेच घडत राहते. गवताच्या पात्याच्या ठिकाणी तुम्ही असता तर तुम्ही पानाला काय उत्तर दिले असते? मी गवताचा पाता असतो ना, तर गळून पडणाऱ्या पानाला पुढील प्रमाणे माझे म्हणणे सांगितले असते. आजोबा, आपण दोघेही अकारण भांडत आहोत. काय झाले ते पहा. तुम्ही गिरक्या घेत घेत खाली आलात, त्यावेळी खूप आवाज आला आणि माझी झोपमोड झाली. मला राग आला आणि तुम्हाला मी रागाने लागेल काहीतरी बोललो. तुम्ही सुद्धा मला चिडखोर बिब्बा म्हणालात, मला अरसिक म्हणालात. पण मी थोडा अंतर्मुख झालो. विचार केला, माझ्या लक्षात आले की आपण चुकीच्या कारणाने भांडत आहोत. आपल्या दोघांचेही दृष्टिकोन भिन्न आहेत, त्यामुळे आपले विचार भिन्न आहेत.
आपल्या प्रत्येकाला स्वतःचेच बरोबर आहे असे वाटते. समोरचा चुकीचा आहे असेच वाटते. आता हेच पहा ना, तुम्ही जमिनीपासून उंचावर राहता. तुम्हाला दूरदूरचा परिसर उंचावरून दिसतो. भोवतालच्या परिसराच्या दर्शनाचा आनंद घेता येतो. त्यामुळे तुम्ही श्रेष्ठ आहात असे वाटते. आम्ही मातीत लोळत राहतो, म्हणून आम्ही कमी दर्जाचे आहोत असे तुम्हाला वाटते. पण आजोबा, आम्ही आत्ता या क्षणी मनसोक्त जगतो. तुम्ही उद्याचा विचार करीत राहता आणि आजचा आनंद गमावता. आपण दोघेही जण आपापल्या जागी बरोबर आहात. आपण दुसऱ्याची स्थिती लक्षात घेतली पाहिजे. मग आपल्याला दोघांच्याही भूमिका कळतील आणि आपण भांडत बसणार नाही. आता हे सगळेच राहू द्या. तुम्ही सांभाळून चाला. स्वतःच्या प्रकृतीला जपा. पुढचा बघा प्रश्न. गवताचे पाते व पान यांची स्वभाव वैशिष्ट्यात बदल झाला आहे, अशी कल्पना करा आणि पुनर्लेखन करा. तर हिवाळा नुकताच सुरू झाला होता. झाडावर एका मागून एक पिकलेली पाने गळून पडू लागली. पट, पट, पट त्यांचा तो पटपट, पटपट असा कर्णकटू आवाज. तो आवाज ऐकून धरणी मातीच्या कुशीत झोपी गेलेले एक चिमणे गवताचे पाते जागे झाले. गिरक्या खात खात जमिनीवर येणाऱ्या एका पानाला ते म्हणाले, "अहो आजोबा, आजोबा, केवढ्याने पडलात? लागलं बिगलं तर नाही ना?" पानाला बरे वाटले. प्रेमळपणे निघाले, "काय रे बाळा, तुला त्रास झाला का रे?" "छे छे आजोबा, तुम्ही ठीक आहात ना?" "काय सांगू बाळा, इतका झकास तरंगत येताना सारखे वाटत होते की असेच खूप वेळ सुखाने तरंगत राहावे. पण आता वय झाले ना, काय करणार? असं का बोलता? वय झालं म्हणता, पण तरुणांपेक्षाही तुमचे मन तरुण आहे. किती आनंदात आहात तुम्ही." हे ऐकत ऐकत ते पान आनंदाने मातीत मिसळले. ते पुन्हा जागे झाले. ते वसंताच्या संजीवक स्पर्शाने. त्या स्पर्शात विलक्षण जादू होती. त्या जादूने आता त्या पानांचे रूपांतर गवताच्या चिमुकल्या पाण्यात झाले होते. पुन्हा हिवाळा आला. पाते थंडीने कुडकुडत होते. ते धरणी मातीच्या कुशीत झोपू लागले. पण पुन्हा पुन्हा त्याची झोप मोड होऊ लागली. जिकडे-तिकडे झाडांवर पाने सळसळत होती. पट-पट असा आवाज करीत पृथ्वीवर पडत होती. ते गवताचे पाते लगबगीने उठले. स्वतःशीच पुटपुटले, "आज दुसरे आजोबा खाली आले वाटतं. चला, चला, पटापट जायला हवं. एखाद्या आजोबांना मदतीची गरज असेल कदाचित." ही कल्पना केलेली आहे गवताचं पातं आणि पान या दोघांची. ठीक आहे? पुढे पहा. 7वा प्रश्न आहे. खाली दिलेल्या रूपक कथेचा भावार्थ तुमच्या शब्दात लिहा. तर तिथे त्यांनी एक कथा दिली आहे. त्याचा भावार्थ आपल्याला आपल्या शब्दात लिहायला लावलाय. एक विचारू? उगवून नुकतेच काही दिवस झालेलं रोप लगतच्या महावृक्षाला म्हणाले, मलाही तुझ्यासारखं मोठं व्हायचंय. पण पण माझ्या सावलीखाली आता ते शक्य नाही, हो ना?" "हो." "अरे, कितीतरी लहान-लहान झाडं ही खूप सुंदर असतात आणि पण वाढणं वाढणं देखील सुंदरच असेल ना?" "हो." "आणि इतक्या उंचीवर आता खरं तर लहान झाडच जास्त सुंदर दिसतात." आणि महावृक्षाला दूरवर जंगलातून वाट काढीत येणारा एक लाकूडतोड्या दिसला. गुलमोहर या कादंबरीतून हा पॅसेज घेतलेला आहे. पुढे पहा. मी भावार्थ लिहून तुम्हाला दिलेला आहे. वृक्षाची ही कथा प्रत्यक्ष जीवनात वेगवेगळ्या रूपात अवतरताना दिसते. लहान मुलांना मोठे व्हावेसे वाटते. मोठ्या माणसांना काहीही करण्याचे, कुठेही जाण्याचे स्वातंत्र्य असते. मुलांवर बंधने असतात. थोडे बारकाईने पाहिले तर मोठ्यांना लाभणारे स्वातंत्र्य भ्रामक असते. मोठ्यांना पोट भरण्यासाठी कामधंदा करावा लागतो. या काळात स्वातंत्र्य बाजूला ठेवावे लागते. मोठ्या माणसांना कायदे, कानून, नीती, नियम पाळावे लागतात. पैसा खूप मिळाल्यावर सर्व सुखे उपभोगता येतील, असे सर्वांना वाटत असते. प्रत्यक्षात मात्र स्थिती उलटी असते. खूप पैसे मिळाल्यावर ते पैसे सुरक्षित ठेवण्याच्या चिंतेने माणूस घेरला जातो. रस्त्याच्या फुटपाथवर झोपणाऱ्या माणसाला कोणी चोर येऊन चोरी करेल अशी भीती नसते. पण बंगला बांधलेला माणूस सभोवती भक्कम भिंत बांधून घेतो. दारावर पहारेकरी ठेवतो. याचा अर्थ खूप पैसे मिळाल्यावर सुख मिळते हे खरे नाही. असे हा जो परिच्छेद दिलाय, तर त्या परिच्छेदमधून, त्या उताऱ्यामधून मी हा तुम्हाला भावार्थ दिलाय. तुम्ही तुमच्या वहीमध्ये गवताचे पाते या पाठातले प्रश्नांची उत्तरं लिहून घ्या. ठीक आहे? धन्यवाद.